ग्रह जैसा कोणी येऊनी झोंबे दाटुनी, तैसी आली या धावनी आश्रम लक्ष्मणे पापिनी. त्या ऋषींनी ते विमान पाहिल्यानंतर किंवा तिथं आश्रमात आल्यामुळे तू पापिनी या ठिकाणी का आली? मंडपाच्या डाव्या साईडला बसलेली मंडळी हात जोडून विनंती आहे, थोडं शांत बसा. ग्रह ऐसे धावसी ते तू महाग्रह होसी, ऐसे शांपिली वैगोशी तेने ग्रहत्वा पावले. आणि त्यांनी शाप दिल्यामुळं मी या सरोवरामध्ये त्यांच्या शापित होऊन या ठिकाणी राहिलेले आहे. त्याशी होऊनी शरणांगत म्या प्राथिले ते महंत, रवी श्यामा केले उद्धत दंड तो दमज झाला. त्यावेळेला विद्युत मालिनी सांगू लागले हनुमंतरायाला की मी ऋषींना विनंती केली मला यातून उशाप मिळावा. ऋषींनी उशाप दिला की तू ज्या वेळेला या सरोवराच्या ठिकाणी हनुमंतराय येतील त्या भक्ताचा स्पर्श तुला होईल त्यावेळेस साधुशी जो करी छळन अथवा करी उद्धतपण, किंवा करी जो हेळन तत्काळ पतन तो पावे. माझ्या नकळत त्या ऋषींना माझा त्रास झाला, त्यांचा छळ झाला, त्यामुळं मी शापाला प्राप्त झाले. कारण सज्जनाचा किंवा साधूचा जो छळ करतो त्याला अधपतनाला जावं लागतं. ही माझा अनुभव ती हनुमंतरायाला सांगू लागली. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षाता, जे उपेक्षिता साधू संता त्यासी खस्ता रोकडी. आणि म्हणून माझ्याकडून साधूचा छळ झाला, त्या ऋषींचा अपमान झाला, त्यामुळं त्यांनी मला शाप दिला. तसं जो कोणी साधू सज्जनाचा छळ करील त्याला अशा प्रकारचं पतनाला जावं लागतं, अशी ती विद्युत मालिनी हनुमंतराय ऐसे वनविता ऋषी जन तेही होऊन प्रसन्न, मज दिदले वरदान तुझे उद्धरण हनुमंते. ऋषींना म्हणाले की माझ्या या अपराधामुळे तुमचं नकळत माझ्याकडून अपमान झाला, तुमचा छळ झाला, त्यामुळं माझं हे पतन घडलेलं आहे, यातून मला उशाप द्या. आणि मग ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी मला उशाप दिला. तू राहुनी जळवासी धरिसी कपीच्या पायासी, स्पर्श होता सज्जनासी तेने उदरसी सत्संगे. आणि म्हणून तू त्या ऋषींनी सांगितलं की बाई तू आता जलचर म्हणून त्या सरोवरात राहशील. ज्या वेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी येतील अशा भक्ताचा, अशा संताचे, सज्जनाचे स्पर्श, त्या पावलांचा स्पर्श झाल्यानंतर तुझा उद्धार होईल, हे ते ऋषी मला बोलले. आणि त्यानुसार हनुमंता आज जे घडलेलं आहे, तू आलास आणि माझा उद्धार झालेला आहे. सत्संगस्तव पाही संसार तरी तेही देही, इतिर शाप पाप बापुडे काही मुक्त होई जे सत्संगे. आता मला हे जाणवलंय, मला कळलंय की संताच्या पावलांचा स्पर्श काय असतो, आणि तो झाला, तो माझा उद्धार झाला, इतरांचा होईल यात मला शंका नाही, असं ते विद्युत मालिनी बोललेली. तैपासून मी येथे वर्षायुत आयुत, होते मी तुझी वाट पाहत, झाले निर्मूल तुझे नियाजी. त्या ऋषींनी सांगितल्यापासून मी तुमची वाट पाहते, कित्येक वर्ष गेली, ते वर्ष मी या पाण्यामध्ये एवढ्या जागेमध्ये घातलेले. आज तुम्ही आलात आणि तुमच्या पावलाचा स्पर्श झाल्याबरोबर माझा या ठिकाणी उद्धार झालेला आहे, असं ती बोललेली आहे. जन्म मरण वास्तवा मज नाही घ्या सर्वर्थ, म्हणून कळी कळा होनीलत स्वरूपात पावले. आता जन्म मरणातीत माझी अवस्था झालेली आहे. तुमच्या पावलाचा स्पर्श मला पुनीत करून गेला, माझ्या पूर्व अवस्थेला मी पुन्हा प्राप्त झालेले आहे. आपुले जनिज सुख पायी निरूपावे सद्गुरु पायी, ते मी लाभले सर्वही झाले उत्तराई भवश्रमा. जे काही त्या शापामुळं मी या भाऊबंधनात अडकले होते, वाचक तेवढाच विठ्ठलराव बडे हनुमंता पुढील वाचक झालेली आहे.
सद्गुरूची स्थिती ऐशी स्वयानुमवय जा सुखासी त्याची पावे शिष्यासी न्यून निधी कासी करोनी. आणि तसंच सज्जनाचं सद्गुरूचा स्पर्श झाल्यानंतर जी शिष्याची अवस्था होते तसं मी आता जीवनमुक्त झाले आणि मी माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. पित्याचे समस्त वित्त पुत्र स्वामित्व अंगिरत तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्य क्रमित भावर्ते. गुरुचा उपदेश शिष्याला झाल्यानंतर शिष्याचा उद्धार होतो, त्याला ज्ञान विवेक प्राप्त होतं. तसं जसं आपल्या वडिलांची संपत्ती पुत्राला मिळते, मुलाला मिळते, त्या हॅलो. पद्धतीने रामदीपराव